नमस्कार, हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊयात चिंचवड गावातलं श्रीराम मंदिर. आजची एकादशी श्रावण शुद्ध एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी. आपल्या चिंचवड गावातलं सुमारे 200 वर्ष जुनं असं श्रीराम मंदिर आहे, जे आज आपल्याला खूप भव्य आणि आखीव रेखीव आणि चिंचवड गावातलं एक सुंदर असं मंदिर म्हणून बघायला मिळतंय. या मंदिराला एक खास इतिहास आहे, त्याची एक परंपरा आहे. सांस्कृतिक वारसा या मंदिराला लाभलेला आहेच आणि शिवाय आजही सांस्कृतिक कार्य इथं या मंदिराच्या माध्यमातून चालत आहेच. चिंचवड गावातील मधल्या आळीतील पश्चिममुखी रामाचं देऊळ दुपाखी एक मजली कौलारू आज श्रीराममूर्ती असलेलं बाजूला बखळ असलेलं आहे. यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती आहे. त्याची स्थापना चिंचवड गावातील थोर क्रांतिकारक चापेकर घराण्यानं पूर्वी केलेली आहे. ही अतिशय मोठी आणि प्रत्येक चिंचवडकरांना अभिमान वाटावा अशीच बाब आहे. साधारण 1896 ते 97च्या सुमारास श्री विष्णू कवी यांना श्री प्रभू रामरायाची पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. मंदिराची देखभाल, पूजा अर्चा, नैवेद्य अशी सलग 25 वर्ष सेवा कवी कुटुंबियांनी केली. लोकसहभागातून आणि प्रसंगी चिंचवड गावातून वर्गणी काढून कवी कुटुंबियांनी श्रीराम मंदिराची व्यवस्था पाहिली. परंतु श्री विष्णू कवी यांचे नंतर त्यांचे पुत्र श्री वासुदेव यांनी कौटुंबिक कारणास्तव काही अडचणींच्या मुळे पुन्हा फेब्रुवारी 1921 मध्ये हे मंदिर चापेकर यांना लीज पत्रक देऊन त्यांच्या ताब्यात दिलं. कवी घराण्याचा ताबा आणि हक्क त्यांनी सोडून दिला. त्यानंतर श्री गणेश चापेकर यांनी बक्षीसपत्रानुसार मंदिर व संपूर्ण जागा गावातील 6 ब्रह्मवृंद पंच म्हणून नेमून त्यांच्याकडे दिली आणि सर्व हक्क ताबा त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे मंदिराची पूजा व देखभाल पंचांच्या निर्णयानुसार आता होत आहे. या बक्षीसपत्रानंतर मंदिराची वाटचाल सामुदायिक दिशेनं वेगात सुरू झाली. नेमलेल्या पंचांमधले श्री कृष्णाजी गोपाळ रबडे हे एक प्रमुख होते. कालांतराने त्यांच्याच घराण्यातील श्री प्रभाकर रबडे मंदिराची व्यवस्था पाहू लागले. पुढे त्यांच्याच पुढाकारानं सन 1952 मध्ये श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. त्यांच्यामार्फत आजपर्यंत मंदिराची देखभाल सुरू आहे. चिंचवड इथलं श्रीराम मंदिराचं प्रवेशद्वार भव्य आणि सुंदर आहे. मंदिराचा गाभारा आणि बाजूच्या भिंती अतिशय सुंदर आणि मनमोहक अशाच आहेत. या उद्देशानं मंदिराच्या आतल्या भागाची सजावट केलेली आहे. श्रीराम मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात. त्यातले प्रमुख म्हणजे चैत्र वर्ष प्रतिपदा, 9 दिवस उत्सव, श्रीराम जन्म, त्याच्यानंतर हनुमान जन्मोत्सव, दास नवमी हा एक मुख्य सोहळा, त्याच्यानंतर गंगा दशहराच्या निमित्ताने चंदन उटी सोहळा, दिवाळी, अधिक मासाचा सोहळा, सामुदायिक मुंज असे विविध कार्यक्रम इथे केले जातात. दर नवमीला संगीत सभेचं आयोजन केलं जातं. सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं रक्तदान, वृक्षारोपण, नेत्र, दंत चिकित्सा शिबिरं असे काही उपक्रम सुद्धा राबवले जातात. आपल्या चिंचवड गावातलं श्रीराम मंदिर याचा इतिहास आणि त्याचा सांस्कृतिक वारसा, थोर क्रांतिकारक चापेकर घराण्याचा वारसा लाभलेलं चिंचवड गावातलं हे मंदिर आज भाविकांचं श्रद्धास्थान नक्कीच आहे. ही सर्व माहिती आपल्याला श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्रीकांतजी देव यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. जय श्रीराम.